ग्रामस्थांच्या देखील यात्रा कमिटीने त्या ठिकाणी सर्व इज्जत दिला। त्याही अगोदर या मंचाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपूर्ण यात्रा कमिटीने लावला आणि त्यानंतर हा सर्व झाल्यानंतर त्या मंदिरामध्ये आपल्या रघुनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने प्रत्येका मंदिराच्या बाजूला आपण 7-8 दिवस सप्ताह संपूर्ण केला। महाराष्ट्रातील विविध तीर्थंकर आपल्याला सालाबादप्रमाणे त्या भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तनाची सेवा चांगल्या प्रकारे संपन्न झाली आणि उद्या सकाळी आपल्या मंदिराच्या ठिकाणी सुरुवात होत आहे। ही यात्रेची सुरुवात होत असताना आपल्याला सर्वांना विनंती आहे की प्रथमतः ही यात्रा आपले मांडव डाळे घेऊन मानाचा बैलगाडा जो बानखिले परिवारांचा आहे कैलासवासी लक्ष्मण जिजाबा बानखिले सुरुवात होत असताना सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की भरघोस असं कार्यक्रमाचा कार्यक्रम होणार आहे। शाहीर रामदास गुंड आणि शाहीर प्रक्षण शिंदे यांचा तेलगुतुऱ्याचा कार्यक्रम या मांडवमधुऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या संध्याकाळी देवाच्या पालखीची मिरवणूक सालाबाद प्रमाणे व्यवस्था केलेली आहे। संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी 19/4/2025 रोजी 26 रोजी ट्रस्ट असं या ठिकाणी व्याख्यानमाला त्या ठिकाणी भरवण्यात येईल। कामगार नेते यांनी 3-4 वक्ते त्या ठिकाणी या बैलगाडीच्या शर्यती संपन्न होणार होत्या आणि इतर सर्व इनाम असं जवळजवळ 15 ते 20 टन या यात्रेचे टोकन काढून या यात्रेची शोभा वाढावी। त्या ठिकाणी 5,55,000 या यात्रेला सुरुवात होत असताना आपल्या आळंदीमध्ये जे पालखी सोहळा संपन्न होत असतो त्याचप्रमाणे त्यांचा सन्मान त्या ठिकाणी पालखीच्या मानाची ही पहिलं आपल्याला स्वागत करा सगळ्यांचं। 45,000 रुपये 45,000 भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे बाळासाहेब दगडूजी बांगर प्रसिद्ध बैलगाडा मालक 65,000 रुपये मंगेश शेठ दैले, रमेश शेठ खरमाळे, बबलू एमडी रमेश शेठ खरमाळे 71,000 रुपये, बबलू शेठ थोरात रमेश शेठ खरमाळे 77,000 रुपये, युवा उद्योजक मंगेश दैले 77,000 रुपये, बबलू शेठ थोरात मंगेश दैले युवा उद्योजक शशीभाऊ बानखिले माजी सरपंच बाळासाहेब बानखिले। आपल्या दोघांना विनंती आहे माजी सरपंचाला शांत बसवा। तुम्हाला दोघांना विनंती